हॅलो स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट पॅरलल थिअरम. इथे आपण याच्या आधीला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिली, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. तर इथे ज्यावेळेस ॲक्सिस आपला सेंटरमधून जाईल त्यावेळेस असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया हे आपल्याला माहिती आहे. पण जर ॲक्सिस ॲट एनी पॉईंट म्हणजे कोणत्याही दुसऱ्या पॉईंटमधून जर गेला असेल, म्हणजे समजा इथून गेला असेल आणि तो आता रोटेट होत असेल, तर तिथली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर त्यासाठी आपण ही पॅरलल थिअरम यूज करणार. म्हणजे जर आपला ॲक्सिस जर सेंटरमधून असेल तर हे जे सगळे मास पॉइंट आहेत ते एकाच डिस्टन्समध्ये सर्कलला, पण तो जर इथे गेला तर त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शियाचं डिस्टन्स म्हणजे ह्या पाठीमागच्या पॉईंटचा आणि पुढच्या पॉईंटचा वेगवेगळं येते. तर त्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. हिअर कन्सिडर एनी इरेग्युलर शेप ऑफ रिजिड बॉडी. हा तुमचा एक इरेग्युलर शेपची रिजिड बॉडी आहे. त्या रिजिड बॉडीचा हा सी, हा काय सेंटर ऑफ मास पॉइंट आहे आणि त्या सेंटर ऑफ मास पॉइंट मधून आपण एक ॲक्सिस पास करतोय आणि त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया काय आय सी. द आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास पॉइंट. आता आपल्याला जर समजा ह्या इथे असलेला ओ पॉइंट, या ओ पॉइंटची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. तर अगेन से ॲक्सिस पासिंग थ्रू द ॲट एनी पॉइंट ऑफ बॉडी. तुमचा हा एनी पॉइंट आहे, त्या एनी पॉइंट मधून ॲक्सिस पास झालाय, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय आय 0. द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस इज एच. आता इथे आपण पाहूया, आपल्याला दिसणार आहे कसं ही आपली एक रेग्युलर शेप असलेली डिस्क बॉडी आहे आणि हा त्याचा सेंटरचा ॲक्सिस आहे. ह्या सेंटरच्या ॲक्सिसला बॉडी काय होते आपली रोटेट होते. तर त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे आय सी, की जिला आपण सेंटर मधून म्हणतो, आणि त्याला असलेला दुसरी इथे ॲट एनी पॉइंट ओ, तो आपण एनी पॉइंट घेतला ओ. ती जर मी डायग्राम अशी पाहिली आणि तुमचा ॲक्सिस हा असा आता रोटेट होतोय ओ ह्या पॉइंटला म्हणजे येलो कलरच्या चॉकला, तर त्यावेळेस सेंटरचा ॲक्सिस आणि हा म्हणजे ग्रीन आणि येलो कलर हे दोन्ही चॉक आपल्याला कसे दिसतात पॅरलल दिसतात. म्हणून ह्या थिअरमला नाव आलेलं आहे पॅरलल थिअरम. ह्याला पॅरलल थिअरम का म्हणायचं की सेंटरचा ॲक्सिस आणि ज्या ॲक्सिस मधून तुमची बॉडी आता रोटेट होणार आहे ते एकमेकांना पॅरलल आहे, म्हणून ही थिअरम येते ती पॅरलल थिअरम. आता इथे आपण एनी पॉइंट पी आणि त्याचं असलेला मास कन्सिडर करू डी. इथे ॲट P is the any point of body and mass of any point is dm. Join the distance Cp and OC. तुम्ही हे Cp डिस्टन्स आणि OP डिस्टन्स जॉईंट करा. आता हे जॉईंट का करायचं, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास and square of the perpendicular distance between rotational axis. तर जर सेंटरचा रोटेशनल ॲक्सिस असेल त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स Cp येणार आहे आणि एनी पॉइंटचा असेल त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स OP येणार आहे. हे दिसताना हे तुम्हाला हा पॉइंट इथे, ही डायग्राम आपण 3 डायमेन्शन मध्ये जर पाहिली तर हा पॉइंट इथे आणि इथून ह्या इथे असलेल्या पॉइंटचा मास म्हणजे हे आपण असं जोडलेलं आहे आणि इथून हे असं जोडलेलं आहे, म्हणून आपल्या डायग्राम अशी दिसते. जरी आपण अशी पाहिली तर आपल्याला हे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जोडलेलं दिसेल. ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे अँड जॉइन द OC जे पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स आहे. हिअर कॅपिटल M इज द मास ऑफ बॉडी and dm is small mass of particle at point P. हे सिंपल आपण कन्स्ट्रक्शन
कन्स्ट्रक्शन घेतो. तुमचा संपूर्ण बॉडीचा मास काय आहे? कॅपिटल एम आहे आणि इथलं आपण छोटंसं मास कन्सिडर केलंय डीएम. द डिस्टन्स between two parallel axes is OC equal to H. सिंपल आहे. इथे कन्स्ट्रक्शन, आपण एक कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतोय. कन्स्ट्रक्शन मध्ये PR perpendicular to line OC from N पॉइंट. इथे आपल्याकडे फक्त C पर्यंतच आहे. इथे मी अशी कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतो. कुठपर्यंत? N पॉइंट पर्यंत. हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मीन्स PR परपेंडिक्युलर टू O. या इज अ सिंपल कन्सेप्ट. पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी axis passing through the center of mass. ती काय आपली IC is equal to integrated CP square into dm. Moment of inertia of body axis passing through the center of mass. आता इथे बॉडी किंवा consider a small element of particle dm. And second, ह्याला म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. Second, moment of inertia of body axis passing through the any point O. ह्या any point O ची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करू आपण I O is equal to integrated OP square dm. याला म्हणू इक्वेशन नंबर सेकंड. हियर कन्स्ट्रक्शन जे आपण केलं त्यावर आपल्याला एक थेरम अप्लाय होतो, ते म्हणजे पायथागोरस थेरम. ट्रायंगल ONP, triangle ONP is right angle triangle, means therefore OP square is equal to ON square plus NP square. हा आपला पायथागोरस थेरम आहे. ही हायपोटेनस आहे ON आणि NP ही ऍडजसंट साइड आहे. म्हणजे triangle ONP is right angle triangle, therefore OP square is equal to ON square plus NP square. Put in equation number 2. Put in equation number 2 is therefore I0 is equal to integrated ON square plus NP square into dm. आता इथे ON मध्ये आपल्याला फक्त डिस्टन्स कुणाचं माहिती आहे? OC चं माहिती आहे. CN हे कन्स्ट्रक्शन, त्याचा डिस्टन्स माहिती नाही. म्हणून आपण ON चं सेपरेशन करू. ON is equal to OC plus CN आणि ते जर इथे पुट केलं तर आपलं इक्वेशन तयार होणार आहे I0 इंटिग्रेटेड OC plus CN ब्रॅकेट स्क्वेअर प्लस NP square square bracket close into dm. OC plus CN हा जर ब्रॅकेट जर सेपरेट केला तर तो सेपरेट केलेला ब्रॅकेट येतो आपला इंटिग्रेटेड स्क्वेअर ब्रॅकेट OC स्क्वेअर प्लस 2OC CN प्लस CN स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू dm. आता इथे OC प्लस CN हे आपण सिंपल मॅथमॅटिकलचा सेपरेशन ऑफ ब्रॅकेट a प्लस b घेतलंय. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. पुढे जर मी हे सेपरेट केलं तर I0 इज इक्वल टू इंटिग्रेटेड OC स्क्वेअर प्लस 2OC इनटू CN प्लस CN स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर. म्हणजे हा CN आणि हा NP हा पुन्हा काय झाला एक राईट अँगल ट्रायंगल तयार करतो.
म्हणजे ट्रायंगल CNP. Again right angle triangle means therefore cn square plus np square is equal to cp square by Pythagoras theorem. ते आपण पुट करू means integrated OC square plus 2 OCCN plus CP square into DM. Again triangle CNP is right angle triangle and CN plus CN square plus NP square is equal to CP square. Put the value to separate the equation is equal to integrated OC square into DM plus integrated 2OC CN DM plus integrated CP square into DM. तर इथे आपल्या लक्षात येईल Cp square into dm म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास मीन्स IC. OC म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस h and integrated dm. आता हा जो इंटिग्रेटेड dm आहे कारण की तुमच्या दोन पॅरलल एक्सिस मध्ये अंतर बदलणार नाही, तो कॉन्स्टंट राहणार. मग ह्या इंटिग्रेटेड dm चा अर्थ काय येतो? जर मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन हे कॉन्स्टंट बाहेर येतो, फक्त डिपेंडेंट फॅक्टर. इंटिग्रेशन म्हणजेच काय? इथे आपण एकच पार्टिकल पाहिला dm, पण ह्या बॉडी मध्ये असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ते सगळे पार्टिकल एकत्र कलेक्ट केले. इंटिग्रेशन मध्ये आपण कलेक्शन करतो. तर हे सगळे पार्टिकल जर एकत्र कलेक्शन केले तर काय बनणार आहे? m, कॅपिटल M इज द मास ऑफ बॉडी. पुन्हा पहा मॅथमॅटिकल पार्ट आहे. मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे काय असतो? मास ऑफ बॉडी. Therefore here IC is equal to integrated Cp square dm and OC is equal to h and integrated 2OC Cn dm is equal to 0. ह्या सगळ्या व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर आपला तयार होणारे इक्वेशन आपण इथं वरती लिहू दे. ते इक्वेशन काय तयार होतं? I0 is equal to h square integrated dm plus 0 plus IC. And here again integrated dm means mass of बॉडी, संपूर्ण बॉडीचं असलेलं मास. म्हणजे आपलं इक्वेशन तयार झालं I0 is equal to m h square plus IC or rewrite करू आपण I0 is equal to IC plus m h square. तर तयार झालेला जो आपला फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी एक्सिस, तर तो हा फॉर्म्युला तयार होतो. मग त्याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट बनवायचं आहे. आपण जे इक्वेशन तयार झाले त्या इक्वेशन वरून स्टेटमेंट बनवणार आहे. I0 मीन्स काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी एक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉइंट इज इक्वल टू द, कुणाची बरोबर करतो? इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी एक्सिस पासिंग थ्रू द center of mass point, here center of mass point and product of mass of body and square of the distance between two parallel axes. इथे आपण पुन्हा डेफिनेशन किंवा स्टेटमेंट पाहू. x हा I0 ज्याची आपण फाइंड आउट करतो काय? ॲट एनी पॉइंट आहे. हा IC सेंटरचा पॉइंट आहे. हा h दोन पॅरलल ॲक्सिस मधला डिस्टन्स आहे. कॅपिटल M म्हणजे मास आहे. तेच आपल्याला स्टेटमेंट मध्ये सांगायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी एक्सिस पासिंग थ्रू द एनी पॉइंट इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास पॉइंट अँड प्रोडक्ट ऑफ, कुणाचा प्रोडक्ट आहे? मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस. Here statement moment of inertia of body about any position of axis I0 is equal to the sum of, कुणाची सम आहे? moment of inertia of body axis passing through the center of mass of
पॉइंट मीन्स IC and product कुणाचा प्रोडक्ट आहे mass of body and square of the distance between two parallel axes. हे आपलं सिंपल स्टेटमेंट झालं ह्या डेरिव्हेशनचं. आता इथे अजून एक थेरम अप्लाय होते म्हणजे जर ऍक्सिस ऑफ रोटेशन हे असं असेल तर पॅरलल, पण जर तुमची बॉडी ही अशी कन्सिडर केली आपण आणि ही जर अशी रोटेट होत असेल तर काय होणार. आता हे जे दोन ऍक्सिस आहे आपले सेंटर ऑफ मासचा हा ऍक्सिस आणि आता आपलं रोटेशन कसं म्हणतोय आपण, हे असं रोटेशन होतं बॉडीचं ह्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे तुमचा रोटेशनल ऍक्सिस हा झाला बरोबर की नाही. सेंटर ऑफ ऍक्सिस हे समोर आणि रोटेशनल ऍक्सिस हे असं. तर ह्या दोघांमधलं रिलेशन कसं येतंय, ज्या ऍक्सिसला रोटेशन होतंय ते ऍक्सिस आणि सेंटर ऑफ मासचा ऍक्सिस हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपली जी दुसरी थेरम येणार आहे ती थेरम कोणती येणार आहे, परपेंडिक्युलर थेरम. जशी पॅरलल थेरम आहे त्याच कन्सेप्ट वरती आपण सेकंड थेरम अप्लाय करणार आहे. सेकंड थेरम परपेंडिक्युलर थेरम. आता परपेंडिक्युलर थेरम मध्ये आपण जे यूज करणार आहे ती बॉडी एक ठरलेली असते. ती बॉडीचा शेप हा प्लेन शेप असतो, म्हणजे प्लेन लॅमिनेटेड बॉडी, म्हणजे रिंग असेल, डिस्क असेल किंवा असा हा एक सरफेस असेल स्क्वेअर सरफेस. त्या सरफेसची फक्त आपल्याला परपेंडिक्युलर थेरम अप्लाय करता येतो. म्हणजे जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअर मध्ये परपेंडिक्युलर थेरम अप्लाय होणार नाही, तिथे पॅरलल थेरमच अप्लाय होईल. पण ज्या प्लेन शेप मध्ये येतात बॉडी, म्हणजे 2 डायमेन्शनल बॉडी असतात, त्या 2 डायमेन्शनल बॉडी मध्येच आपल्याला परपेंडिक्युलर थेरम अप्लाय करता येतो, यूज ऑफ द प्लेन लॅमिना शीट बॉडी. तर हियर कन्सिडर इन एनी इरेग्युलर ऑफ शेप ऑफ 2 डायमेन्शनल बॉडी. इथे आपण पर्टिक्युलर 2 डायमेन्शनल बॉडीचाच विचार करणार आहे. ही समजा ही 2 डायमेन्शनल डिस्क बॉडी आहे. ही डिस्क आता ही ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होते. आपल्याकडे सेंटर ऑफ ऍक्सिस हे माहिती आहे म्हणजे हा झाला आणि त्याला रोटेशनल ऍक्सिस हा असा आहे. आधीच्या थेरमचं पॅरललचं रिलेशन आपल्या होत नाही कारण हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणून आपण घेताना इथे यूज ऑफ द हा सेंटर ऑफ ऍक्सिस पॉइंट फर्स्ट, सेकंड ज्या ऍक्सिसला ती रोटेट होणार आहे तो हा झाला आपला बरोबर आहे. इथे ती जशी ह्या पॉइंटला रोटेट झाल्यानंतर जी मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे तशीच ती जर अशी रोटेट झाली म्हणजे ह्या डायरेक्शन तिला सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल. म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट झाली असेल किंवा ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट झाली असेल, दोन्ही वेळेस हा सेंटरचा ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथे आपल्याला अजून एक ऍक्सिस घ्यावा लागणार आहे. म्हणजे इथे रोटेशनलचे आपण 3 ऍक्सिस घेतो. एक ऍक्सिस जो सेंटर मध्ये तो ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होतो, एक ह्या बाजूचा ऍक्सिस आणि एक ह्या बाजूचा ऍक्सिस, असे 3 ऍक्सिस तिन्ही डायरेक्शन मध्ये रोटेट होऊ शकतात. आता हा जो ऍक्सिस आहे तो शीटला म्हणजे असलेल्या बॉडीला परपेंडिक्युलर आहे आणि हे जे 2 ऍक्सिस आहेत ते असलेल्या बॉडीला पॅरलल आहे. समजलं? इथे पुन्हा एकदा सांगतो पहा, जो हा वरचा ऍक्सिस दाखवला व्हाईट कलर मधला तो बॉडीला परपेंडिक्युलर आहे आणि हे जे आपण कलर्स मध्ये ऍक्सिस दाखवलेले ते 2 ऍक्सिस बॉडीला पॅरलल मध्ये, पण सेंटर ऑफ मासच्या ऍक्सिसला ते परपेंडिक्युलर आहे. आता इथे आपण 3 डायमेन्शन मध्ये ह्याला जशी नाव देतो त्याप्रमाणे हा झाला y ऍक्सिस, हा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस आणि हा z ऍक्सिस. सेम मगाच्या कन्सेप्ट वन ऍट एनी पॉइंट p
and the mass of this point consider d या x axis पासून म्हणजे इथून हे जर डिस्टन्स मी जोडलं ते त्यानंतर y axis चं हे डिस्टन्स कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y axis काढायचं असेल तर मला तिथून परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर करावं लागणार आहे अबाउट x axis काढायचं असेल तर मला तिथून परपेंडिक्युलर डिस्टन्स या पॉइंटचं मेजर करावं लागणार आहे z axis चं काढायचं असेल तर मला तिथून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर करावं लागणार आहे म्हणजे ह्या डायग्राम मध्ये जर आपला इथे पॉइंट असेल तर त्याचं हे झालं x axis कन्सिडर करू हा झाला y axis तर x axis असा रोटेट होतोय मतलब तो इथून मेजर होणार आता तो सेंटर कडून येणार नाही पण जर तो z axis ला म्हणजे असा उभा जर रोटेट होत असेल तरच ते तिरकं रिलेशन येणार आहे आता ज्या वेळेस बॉडी y axis ने रोटेट होणार आहे तर डिस्टन्स इथून मेजर होणार आहे c हा m पॉइंट हा n पॉइंट कन्सिडर करू तर cm चा डिस्टन्स आपण कन्सिडर करू फ्रॉम x axis आहे तर x cm चा डिस्टन्स फ्रॉम y axis आहे तर त्याला y म्हणून सिम्बॉल येते आणि cp चा डिस्टन्स फ्रॉम z axis आहे तर त्याला आपण z कन्सिडर करू इट इज ओनली सिम्बॉलिक रिलेशन हे तुम्ही तर सिम्बॉल कोणतेही डिस्टन्स यूज करू शकता या सुद्धा म्हणू शकता इथे आपण त्या ऍक्सिस वरती तेच डिस्टन्स कन्सिडर केले the center to n point distance y center to m point distance x from x axis आहे म्हणून center to p point distance हे z आलं कारण इथे z axis ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा ऍक्सिस ही लाईन x axis ला परपेंडिक्युलर आहे ही लाईन n axis ला सॉरी y axis ला परपेंडिक्युलर आहे सिंपल रिलेशन मग mp चा डिस्टन्स आणि np चा डिस्टन्स काय असेल इथे सिंपल आपला पॅरलोग्राम तयार होतो तर पॅरलोग्राम काय सांगतो की त्यांच्या समोरासमोरच्या लाईन जर पॅरलल असेल तर त्या एकमेकांच्या सारख्या डिस्टन्स मध्ये असतात म्हणजे ही लाईन जर पॅरलल म्हणजे डिस्टन्स पण सारखे आहे तर हे डिस्टन्स m पासून p चं y n पासून p चं डिस्टन्स आहे x ते लक्षात ठेवा y ऍक्सिस पासून रोटेशनल पॉइंटचा जो पॉइंट आपण कन्सिडर केला की ना तो फिरतोय त्या पॉइंटचा डिस्टन्स आहे x रिप्रेझेंट असतो म्हणजे x ऍक्सिस रिलेटेड आणि x ऍक्सिस पासून रोटेशनल पॉइंटचा डिस्टन्स आहे y ऍक्सिस रिप्रेझेंट करतो म्हणजे y एवढा डिस्टन्स म्हणजे आपण y लिहिले इथे x तर z ऍक्सिस जो सेंटर ऑफ मास आणि परपेंडिक्युलर तो तेवढाच राहणार आहे मीन्स z ऍक्सिस हियर कन्सिडर capital M is the mass of body बरोबर second small mass element dm placed at point P इथे आपण P याला पॉइंट प्लेस केलाय आणि सिंपल कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलेले कन्स्ट्रक्ट mp is equal to y np is equal to x इथे आपण लेंथ ऑफ mp म्हणू लेंथ ऑफ np म्हणू and लेंथ ऑफ cp is equal to z सिंपल आहे आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच ऍक्सिस means moment of inertia of body about z axis Iz is equal to integrated cp square into dm moment of inertia of body about x axis x is equal to integrated mp square into dm moment of inertia of body about y axis
Iy is equal to integrated np square into d. आपण एकूण तिन्ही ऍक्सिसचे तीन मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केले. झेड ऍक्सिस, एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. ह्या तिघांची असलेली मोमेंट ऑफ. हियर कन्सिडर ट्रायंगल CMP. कोणताही ट्रायंगल कन्सिडर करा, CMP करा किंवा CNP करा, दोघांचे रिलेशन जे देणार इज राईट अँगल ट्रायंगल. जर आपण ट्रायंगल CMP जर कन्सिडर केला तर CMP आपल्याला काय सांगतो, therefore CP square is equal to CM square plus MP square. आणि CM हे डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स आहे, NP. therefore CM is equal to NP means CP square is equal to NP square plus MP square. आता ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत CP square is equal to NP square plus MP square आपल्याला ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करायचे आहेत. त्यांना आपण नंबर देऊ फर्स्ट, सेकंड, थर्ड. This equation put in equation first. तर आपला रिलेशन काय येणार आहे, Iz is equal to integrated CP च्या वेळी मी पुट करतो NP square plus MP square into dm. आणि हे जर सेपरेट केलं आपण इंटिग्रेटेड NP square dm plus इंटिग्रेटेड MP square dm. तर NP square dm म्हणजेच काय, तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी अबाउट y ऍक्सिस and MP square dm म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी अबाउट x ऍक्सिस. therefore Iz is equal to, ही व्हॅल्यू आपण x च्या आधी लिहू, Ix plus Iy. आता इथे ह्या डायग्राम मध्ये पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की LHS ला जो ऍक्सिस आहे तो बॉडीला किंवा प्लेन शीटला परपेंडिक्युलर, म्हणजे जर मी असा हात पकडला तर हा ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे. आणि ज्या दोन ऍक्सिसची ऍडिशन केली आपण, हे दोन ऍक्सिस, ते दोन ऍक्सिस ह्या बॉडीला कसे आहेत, असा गेलेला आहे आणि असा आलेला आहे, म्हणजे ते दोन ऍक्सिस पॅरलल आहेत. पण हे तिन्हीच्या तिन्ही ऍक्सिस एकमेकांना, आपण आधी बॉडी विषयी बोललो त्या ऍक्सिस विषयी बोललो, हे तिन्हीच्या तिन्ही ऍक्सिस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असायला पाहिजे and passing through the only one point किंवा concentrate at one point. हे इम्पॉर्टंट आहे. नाही तर असं व्हायचं तुमचा सेंटर एका बाजूला राहिला आणि बाकीचे दोन ऍक्सिस एका बाजूला, तिथे ती अप्लाय थेरम होत नाही. ते थेरम कधी अप्लाय होईल, ज्या वेळेस सेंटरचा रिमेनिंग रोटेशनल ऍक्सिस हे एकाच पॉइंट मधून जातील आणि ते एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल, त्याच वेळेस ही थेरम अप्लाय होते. आणि दुसरी ही थेरम फक्त प्लेन शीट किंवा 2 डायमेन्शनल बॉडी असलेलाच आपण यूज करतो. सिंपल आहे. Iz म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी अँड परपेंडिक्युलर टू इट्स बॉडी इज इक्वल टू द सम ऑफ, कुणाची सम आहे, moment of inertia of another two mutually perpendicular axis and passing through the only one point, passing through the one point or constructed at one point. काही म्हणा, पुन्हा एकदा आपण स्टेटमेंट पाहू. moment of inertia of body axis passing through the center of mass and perpendicular to the plane sheet of lamina is equal to the sum of, कुणाची सम आहे, moment of inertia of another two mutually perpendicular axes and all three axes are concentrated at one point. Statement of perpendicular theorem. Simple statement आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे moment of inertia of plane lamina sheet about an axis perpendicular to the plane to about an axis passing through the center of mass and perpendicular to the plane. Iz is equal to the,
कोणाची इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. कोणते म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस कोणते? I x आणि I y is represented by x axis and y axis. In its plane, all three axes concentrated at one point. So all three axes passing through the one point. तुम्ही काही लिहू शकता. Simple statement. Write in your language. Moment of inertia of plane having a shift about an axis passing through the center of mass and perpendicular to its plane is equal to the sum of moment of inertia about two mutually perpendicular axes Ix, I in its plane. All three axes are concentrated at one point.